साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयन व्यवृध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. दररोजच्या प्रवचनाप्रमाणे आज विशेष प्रकारचं प्रवचन आपण करणार आहोत. आपल्या मंदिरात जे भगवान कल्कीदत्त आहेत त्यांचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. ते आता आपण वाचून सुरू करणार आहोत. हिरण्यगर्भ प्रजापते ऋषिभ्यो नमः क देवताभ्यो नमः त्रिशु देवता चंद्रभ्यो नमः दैवस्वरूभ्यो नमः. अशा दृष्टीने या ठिकाणी क म्हणजे कल्कीदत्त या नावाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याचे आपण आता ऋचा पाहू काय म्हणतात. ओम हिरण्यगर्भा संवर्तत अग्रे भूतस्य जाता पती एकासीत साधाधार पृथ्वीं द्यामूत महिमां कस्मै द्याविषा विधेम. ही सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वीच आधी हिरण्यगर्भ परमात्मा कल्कीदत्त अस्तित्वात होता. हिरण्यगर्भ मध्ये अंतर्गत सोन्यासारखा पिवळा आहे. परमेश्वर ज्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली तो सूर्य. आज या सूर्याच्या अंतर्भागात उकळत्या रसाचे ज्वलन चालू आहे. जाता सोहम या नवनिर्मित सृष्टीचे प्रत्येक प्राणीमात्राचा हा हिरण्यगर्भ परमात्माच केवळ एकमेव स्वामी आहे. कल्कीदत्त स्वामी आहे. याच परमात्म्याने या पृथ्वीला व दुर्लोकाला धारण केले आहे. यास्तव या सुखदायक व अद्वितीय प्रजापती परमात्म्याचे आम्ही
उत्तम प्रकारे परिपूर्ण हवी परिपूर्ण अर्पण करून परिपूर्ण उपासना भक्ती करीत आहोत. आता पुढे काय म्हणले, यहा आत्मदा बलदा यस्य विश्वे उपासते प्रशेषम यस्य देवः यस्य छायामृतम यस्य मृत्यू कस्मै देवाविषा विधेम. जो आत्मज्ञान देतो तो कल्की दत्त, सामर्थ्य बल प्रदान करतो तो कल्की दत्त, सर्व लोक सर्व देव ज्याची आज्ञा पाळतात मानतात तो कल्की दत्त, त्या अशा त्या आज्ञा नियमांचे पालन करतात असे देतो दत्त. दत्ताची आज्ञा त्याची कृपा प्राप्त झाल्यावर अमृतत्व प्राप्त होतो, मोक्ष मिळतो. ज्याला शरण न जाण्याने मृत्यू ओढवतो अशा या सौख्यदायी अद्वितीय प्रजापती परमात्म्याची कल्की हवी अर्पण करून भक्तिभावाने आम्ही उपासना करतो. ओम या प्रणता निमित्तां महित्वा एकायित राजा जगता बभूव या ईशे आशे द्विपदा चतुर्पदा कस्मै देवाविषा विधेम. श्वासोश्वास करणाऱ्या व डोळ्यांची उघडझाप करणाऱ्या परिपूर्ण सर्व चराचर विश्वाचा आपापल्या परिपूर्ण सामर्थ्याने जो परिपूर्ण एकमेव परिपूर्ण नियंता राजा ईशान स्वामी परिपूर्ण बनला आहे, तो त्यांचे नियमन करतो. त्या सौख्यदायी प्रजापती परमात्म्याची कल्की दत्ताची आम्ही भक्तिभावाने हवी अर्पण करून उपासना परिपूर्ण करीत असतो. यस्य इमे हिमवंता महित्वा यस्य समुद्रं रसयास आहु यस्य इमा प्रसा यस्य बाहु कस्मै देवाविषा विधेम. या भूमीवरील हिमाचित परिपूर्ण सर्वत पर्वत ज्याच्या परिपूर्ण महिम्यामुळे उत्पन्न झाले आहेत ते सर्व पर्वत या हिरण्यगर्भ परमात्म्याची कल्की दत्ताची त्याच्या अतीव सामर्थ्याची व कर्तृत्वाच्या महती परिपूर्ण पाहतात गातात. त्याचप्रमाणे पाण्याने तुडूंब भरलेल्या व परिपूर्ण वाहताना द्या परिपूर्ण गतिशील पृथ्वी परिपूर्ण उफाळणारे समुद्र व परिपूर्ण हलते आकाश या त्या ज्याप्रमाणे नित्य महती गातात तो कल्की दत्त सर्व देशा या परमात्म्याचे भाऊ होऊन त्याच्या सामर्थ्याने सदैव गुणगान करीत असतात. त्या सौख्यदायी परिपूर्ण प्रजापती परमात्म्याचे कल्की दत्ताचे आम्ही भक्तिभावाने हवी अर्पण करून उपासना करीत आहोत. ओम येन देव उग्रा पृथ्वीच मृळा स्वा स्तंभितं येन नाकहं यांतरिक्ष रस विमानास्मै देवाविषा विधेम. परिपूर्ण ज्याच्यामुळे अंतरिक्ष सामर्थ्य संपन्न आणि परिपूर्ण पराक्रमी बनले व पृथ्वी स्थिर राहू शकली. त्यावेळेची कल्पना आहे. पृथ्वी सतत गतिमान आहे ज्याच्यामुळे स्वर्ग स्थिर झाला आहे. अंतरिक्षात सूर्य स्थिर झालेला आहे जो अंतरिक्षात परिपूर्ण उदक निर्माण करतो. त्या सौख्यदायी प्रजापती हिरण्यगर्भ परमात्म्याची कल्की दत्ताची आम्ही भक्तिभावाने परिपूर्ण हवी अर्पण करून परिपूर्ण उपासना करीत आहोत. ओम कृणसी वोसास्तमानाभिषभेक्तां मनसा ते जमाने यत्र आदिसुरा उदितां विभाति कस्मै देवाविषा विधेम. देवा पृथ्वी शब्दरूप होऊन लोकांच्या रक्षणार्थ परिपूर्ण स्थिर होऊन व परिपूर्ण दैप बनवून ज्या परिपूर्ण परमात्म्याला मनाने पाहत असतात ज्याच्या आधारामुळे सूर्य
उगवून अंतरिक्षात परिपूर्ण चमकत व परिप्रकाश राहतो त्या सौख्यदायी प्रजापती परमात्म्याची आम्ही कल्किदत्ताची भक्तिभावाने एकनिष्ठ हवी अर्पण करून उपासना करीत आहोत. वापायत बृहते विश्वमायं गर्भं दधा प्रधान दधाना जनयन्ति अग्निं तथा देवानां समर्थम असूयेका कस्मै हविषा विधेम. महान अग्निसह समस्त जगाला उत्पन्न करणारा, जलातूनच पहिला जलचर सजीव उत्पन्न झाला असे आजही मानले जाते असा प्रकारचा परिपूर्ण व हिरण्यमय गर्भरूप महान अशा अंड्याला धारण करणारा असा जो परिपूर्ण जलनिधी परिपूर्ण त्याने हे सर्व परिपूर्ण जगत परिपूर्ण व्यापून टाकले आहे. याच जलनिधीमुळे परिपूर्ण दर्दिशास सर्व परिपूर्ण प्राणीमात्रांचा प्रमाणभूत जसा एक अद्वितीय प्रजापती निर्माण झाला तो कल्किदत्त महाराज त्या सौख्यदायी प्रजापती परमात्म्याची आम्ही भक्तिभावाने हवी अर्पण करून कल्किदत्ताची उपासना करीत आहोत. ओम याची चापा महिमा परी अपश्यन् दक्षं दधाना जनयन्ति यज्ञं यः देवेषु देव एका आसीत कस्मै हविषा विधेम. परिपूर्ण ज्या परमात्म्याने जीवन यज्ञ निर्माण करणाऱ्या परिपूर्ण जीवन निर्माण करणाऱ्या व प्रजापतीला शरण धारण करणाऱ्या प्रलयकालीन जलनिधीत परिपूर्ण उत्पन्न केले त्या परमात्म्याने स्वसामर्थ्याने या परिपूर्ण जलनीच्या सर्व बाजूंचे परिपूर्ण बारकाईने निरीक्षण केले व जो परिपूर्ण देवगणांचा एकमेव द्वितीय ईशान आहे त्या सौख्यदायी परमात्म्याची आम्ही भक्तिभावाने हवी अर्पण करून परिपूर्ण उपासना करीत आहे. तो देव म्हणजे कल्किदत्त महाराज. क देवता हाय नमो नमः. क देवता म्हणजे परमेश्वर. मानाहिंसा पृथ्व्या याचा दिवं सत्य धर्माचा जानम याचा पाय चंद्रा प्रतीचा जान कस्मै हविषा विधेम. जो या परिपूर्ण चराचर पृथ्वीचा निर्माता परिपूर्ण रचनाकार आहे, जो परिपूर्ण सत्य धर्माचा पालन करता आहे व जो परिपूर्ण दुर्लोकांचाही निर्माता आहे, ज्याने हा परिपूर्ण आल्हाददायक व परिपूर्ण विशाल असा परिपूर्ण जल निर्माण केला. या परमात्म्याने आम्हाला कधी पीडित करू नये, कल्किदत्ताने आम्हाला त्रास देऊ नये. कारण त्या सौख्यदायी परमात्म्याची आम्ही परिपूर्ण भक्तिभावाने हवी अर्पण करून परिपूर्ण उपासना करीत आहोत. प्रजापतेन त्वं यतनेयान्न विश्वाजातानि परिवा बभूव यत कामाय जूम यतनास्तु वयम श्याम पदयारयणाम. हे सौख्यदायी परिपूर्ण परमात्म्या, परिपूर्ण तुझ्याशिवाय अन्य दुसरा कोणी भूत वर्तमान व भविष्य काळात उत्पन्न झालेला होणाऱ्या या विश्वातील याच्यावर सावर जंगम परिपूर्ण पदार्थांना व परिपूर्णपणे मात्र व्यापून राहून शकणार नाही. तूच एकटा आहे, दुसरा कोण नाही. कल्किदत्ता केवळ तू एकटाच्या जगाला विश्वाला व्यापून राहू शकतोस. आणि पुन्हा म्हणजे ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सुरत्या दशांगुल असा परमेश्वर आम्ही ज्यांची अभिलाषा करतो त्यासाठी हे परमात्म्या आम्ही तुझी परिपूर्ण उपासना करतो. ते सर्व तू आम्हाला प्राप्त हो. त्यामुळे आम्ही या कल्किदत्त जगातील सर्व ऐश्वर्याचे स्वामी होऊ इच्छितो. असा हा परमात्मा आहे. त्याचं वर्णन वेदामध्ये आहे.
ते आता आपण तुम्हाला वाचून दाखवलंय. हा जो परमात्मा आहे याच्यापासून सर्व जग निर्माण झालं. जळ स्थळ काष्टी पाशारी हाच परमेश्वरा 7 ठिकाणी फिरला आणि त्याने मग 7 ठिकाणी फिरून आपलं अस्तित्व निर्माण केलं. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम अशा दृष्टीने हा परमात्मा गणेश लोक ब्रह्मलोक विष्णुलोक शिव दत्त विष्णुलोक इंद्र शिवलोक इंद्रलोक दत्तलोक आणि विराट अशा 7 ठिकाणी परब्रह्म प्राप्त केली. लोक तयार केली. त्यांना त्रिनिपदान विष्णू गोपाल धर्म धार्यन त्या भगवंताने आपल्या छातीवर 3 पावलं धारण केलेले आहेत. आणि 3 पावलं धारण केल्यानंतर त्याने या जगाचे 3 लोक त्याला नियंत्रण लावून दिलं सगळ्या जगाला आणि धर्माचं वळण लावून दिलेलं आहे. जगाच्या आरंभीचा जो परमात्मा आहे क म्हणजे परमेश्वर कल्की दत्त महाराज. कारण या ठिकाणी वेदामध्ये क नाव दिलेले क म्हणजे कल्की आणि त्याचं महत्त्व तुम्हाला मी आता सांगितलं वाचून दाखवलं आहे. त्याप्रमाणे हा देव आहे. याच्यापासून सगळे देव प्रगट झालेले आहे. सगळे देव याची आज्ञा मानतात कल्की दत्त महाराजांची. त्यांच्या आज्ञा बाहेर नाहीत. हा देव नष्ट कधी होत नाही. हा जसा तसा राहतो. ज्याप्रमाणे समुद्रातून पाण्यातून मासा वर येतो दिसतो आणि पाहतो फिरतो पुन्हा पाण्यात नाहीसा होतो. पुन्हा पाण्यात जर पाणी स्वच्छ असेल तर आपण पाण्यात पाहतो पाण्यात स्वतः फिरताना दिसतो. तशा प्रकारची आपली जेव्हा दिव्य दृष्टी पवित्र असेल तेव्हा हा जो क म्हणजे कल्की दत्त महाराज परमात्मा आहे अविनाश जन्म ज्याचा काही जन्म होत नाही मरत नाही सहस्र शीर्षा सहस्रा सहस्र हा परमेश्वर. आणि याची भक्ती आपण उपासना करायची हा शास्त्रा सिद्धांत आहे. कारण याच्याजवळ सगळे व्यवस्थित हत्यार आहेत. सर्व देव याची आज्ञा मानतात. 33 कोटी देव या देवाजवळ आहेत. ह्या देवाचं लोकसंख्या 18 पद्म 2112 कोटी एवढे देव आहेत. अनंत देव अजून आहेत जगात अनंत कोटी ब्राह्मण आहेत. याचा हा नायक आहे मुख्य आहे. कारण जगाच्या आरंभी कुठेही चिटपाखरू नव्हतं. कुठेही आकाश तत्व नव्हतं. पृथ्वा तेज वायू कुठं नव्हता. त्यावेळेला भगवंत आहे. परमधामात राहतो तो. त्याचा ऋषी आहे हिरण्यगौर प्रजापती. देवता क म्हणजे कल्की दत्त महाराज. त्रिशूप छंद दैवस्वरा म्हणजे होल्टर नंबर 6 म्हणजे हा देव आपला प्रसन्न आहे का नाही हे आपण आता पाहू शकतो. कल्कीदाची भक्ती केली की आता हा देव आपला प्रसन्न आहे का नाही याचं मोजमाप सुद्धा आपण आता करू शकतो. आता आपण जेव्हा मंत्र म्हणतो होल्टर नंबर 1 गणपती, होल्टर नंबर 2 ब्रह्मदेव, होल्टर नंबर 3 विष्णू, होल्टर नंबर 4 शिव, होल्टर नंबर 5 इंद्र, होल्टर नंबर 6 दत्त. आता या ठिकाणी 6 नंबरचं आज्ञाचक्र होल्टेजचं आलं. आपण आता पहिला जो शोध लावला 6 नंबरला दत्ताचा त्याचं इथं परिपूर्ण क देऊन निघाला. लक्षात ठेवा ते महत्त्वाचं वर्णन आहे. किती वर्षापूर्वी आपण हे सांगत आलो 1860 सालापासून कल्की दत्ताचं महत्त्व नंबर 6लाच आहे. आणि या व्यादामध्ये सुद्धा नंबर 6 त्रिशूप छंद दैवस्वराने किती योगायोग बघा. म्हणजे आपण वेद न वाचता न पाहताना काही गोष्टी पूर्वी 60 सालील्या 1860ला त्या आता आपल्याला आज म्हणजे प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या आहेत. तेव्हा आपण आता या ठिकाणी हा जो देव आहे परमात्मा कल्की दत्त महाराज तर त्याचा आजचा पहिला भाग सांगितला ऋग्वेदामधला. आता उद्या दुसरा भाग सांगणार आहे. त्याचं पण महत्त्वाचं वर्णन आपलं ऐकायला मिळेल. तर कस्मै देवा हविष्यावी देव हे देवा आम्ही कोणत्या देवाची कशी उपासना करावी या ठिकाणी उत्तर आहे क देवाची म्हणजे कल्की दत्ताची भक्ती करावी. कस्मै देव हविष्यावी देव मग आम्ही कोणत्या देवाची भक्ती असं 10 पोळीस 10 सोक्त म्हणजे 10 ऋचा म्हणून सांगितलं. तर तुम्ही एकाच देवाची भक्ती करायची म्हणजे क म्हणजे कल्की दत्त भगवान. हाच ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात मूर्त्या 10 अंगुल आहे. आता याचं महत्त्वाचं वर्ण याचं म्हणजे सांगितलं तुम्हाला व्याजामधलं
ऋचा वाचून दाखवल्या, अर्थ पण सांगितला. तर हाच भगवंत जो आहे, त्या भगवंताजवळ कुंडलिनी आहे, पवमान सोमा शक्ती आहे, अल्फा किरण आहेत, आणि ऑक्सिजन घेणारे जे सैन्य जीवाणू आहेत ते ह्या भगवंताकडे आहेत. म्हणून हा भगवंत अमर आहे आणि प्रत्येक देवदेवतांचं संरक्षण करतो, मानवाचं जीवाचं संरक्षण करतो. सगळं जग निर्माण करण्याकरता त्या भगवंताजवळ अल्फा किरण आहे, आणि त्या अल्फा किरणामुळे सगळं जग सुरक्षित निर्माण झालेलं आहे. आणि जेव्हा गॅमा, बॅटा आणि अक्षंड जीवाणू आपल्याकडे जर धाव घेत असतील तर हा जो कल्कीदत्त भगवान आहे यांचा नाश करून टाकतो. त्यामुळे आपण या मोठ्या अणुबॉम्बच्या लढाईतून वाचू शकतो. म्हणजे कल्कीदत्ताशिवायचा जगाला पर्याय नाही. हा स्वयंभू आहे. आपले भारतामध्ये महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात शिरूर गोधडी पाचवड इथं हा देव स्वयंभू प्रगट झालेला आहे. आणि त्या दृष्टीने स्वर्गातून हा आलाय, मूळ देव आहे. हा देव मूळ आहे, त्याला न आई बाप, हा स्वयंमेव प्रगट आहे, नच माता नच पिता, अशा दृष्टीने हा देव आहे. हा देव जो आहे हा प्रगटलेला आहे, आणि ह्या देवाची आज आपल्याला गरज आहे. कारण मानूरूपात आलेल्या देवांची चर्चा होती, पण जो मानरूपात आलाच नाही आणि सगळ्या जगाचं कल्याण करतोय तो कल्कीदत्त परमात्मा दिव्य रूपाने फिरतोय, आणि त्याचे आपला सर्वात सक्सेस आहे. हा कल्कीदत्त महाराज काय म्हणले, जो माझ्याची एकनिष्ठ त्याच्या हृदय मी परमेश्वर कल्कीदत्त. मग आपण लिहून बरेच दिवस त्याची ही घोषणा आहे की ज्याचं हृदय पवित्र निर्मळ आहे त्याच्या हृदयामध्ये हा परम आहे. भागवत पुराणात पण याचबरोबर काय सांगितलं, वासुदेवे भगवत हृदय स्थिती. 12 स्कंद 2 अध्याय 22 श्लोक. त्यात सांगितलं वासुदेव हृदय स्थिती. ज्याचं हृदय पवित्र आहे, ज्याचं हृदय निर्मळ आहे, सात्विक आहे, त्याच्या हृदयामध्ये मी प्रगट होईन. आता या ठिकाणी कोणाकोणाच्या प्रगट होणार हा? आता भूतियान मार्ग, दारू गांजा अफू यांच्या हृदयात तो प्रगट होत नाही. पितृयान मार्ग, मरण भात आमटी यांच्या हृदयात प्रगट होत नाही. पण दूध आणि फळं खाऊन जे राहतात त्यांच्या हृदयात मी प्रगट होणार आहे असे तो वचन दिलेलं आहे. सात्विक म्हणजे फळे सात्विक आहेत, बाकीचे अन्न हे सात्विक नाहीत, आणि त्यांना बाकीच्या अंगाला अन्नाला दुर्गंधी आहे. तसं या फळाच्या अन्नाला दुर्गंधी नाही. म्हणून हे सात्विक अन्न, सात्विक म्हणजे ज्याला दुर्गंधीच नाही, जे पवित्र स्वासिक आहे. उदाहरणार्थ चिक्कू, सफरचंद, पपई, ही सगळी जी फळं आहेत हे कसे आहेत, सुख. सोमरस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस, ही सगळी सुगंधित आहेत. आणि या सुगंधित सात्विक जो रस आहे, हे जे पिणारे भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा अवतीर्ण होणार, हे धर्मशास्त्र सांगते. जो तो आपल्या स्वतःला काहीतरी समजून अवतार म्हणतो. अवतार म्हणजे हा देव आपला पाठिंबा द्या, म्हणजे आपल्या हृदयात येऊन राहणार, हृदयात आपली शक्ती सोडणार आहे. कशी काय सोडणार? आता वायर आहे, या वायरला जवळजवळ मोठा छोटा 10 ग्राम असे बल्ब लावले, 100चा 50चा 20चा 40चा 30चा 10चा 0 एका लाईनला जोडले. बटन दाबल्याबरोबर सगळे लाईट लागले. तसं मोठा बल्ब लागला, छोटा लागला, मध्यम लागला. याचं कारण का? तर हा परमेश्वर सर्व ठिकाणी आहे सात्विक वृत्तीमध्ये, पण ज्याचं शरीर सात्विक आहे त्याच्याच ठिकाणी 100% हा परमात्मा प्रगट झालेला आहे. ज्याचं हृदय ब्रह्मतत्वाचं आहे तिथं 100% आलेलं आहे. फळं दूध पिऊन ज्याचं सात्विक आहे तर 100% आलेलं आहे. आणि थोडक्यात म्हणजे पितृतत्वाचं जे आहेत, पितृतत्वाचे वरण भात आमटे खाणारे सात्विक वृत्तीचे सत्वगुणाचे या ठिकाणी 50% आहे. आणि जे अमंगळ आहे ते 10% देवाचा असतो आहे, जास्त आहे. कारण बल्ब 0 बल्बाचं काय उजवत आहे नाही सारखा.
मग तशा प्रकारचा आपल्या शरीरात हा भगवान परमात्मा कल्की दत्त महाराज अशा श्री उत्तर अवतीर्ण होत आहे. सर्व जगाची आज गरज आहे. ज्याला परमेश्वर पाहायचा आहे त्याने हे क देवता हिरण्यगर प्रजापती ऋषी क देवता त्रिशुभ दैवत्व त्रिदैवस्वर हा आता या ठिकाणी 6 नंबरच्या व्होल्टेजमध्ये म्हणजे त्रिशुभ छंद दैवस्वरा त्या देवांचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आता याला आपलं प्रात्यक्ष करून पाहणार किंवा आपल्या शरीरामध्ये खरंच परमात्मा कल्की दत्ताचा अस्तित्व आहे का. हो, मोजून पाहू. हे ECG काढा. 6 नंबर किती आहे? 10 mm. तुमच्या शरीरामध्ये 100% भगवंताचं वास्तव्य आहे. तुम्ही जे बोलता ते सत्य होणार. रिद्धी प्रसन्न ऐश्वर्य प्रसन्न, तुम्हाला काहीच कमी नाही. तुमचा 6 mm आला तर 60% आणि 40% गॅमा बॅटा करण्याचा त्रास. 5% आला MM 5 आला तर 50% आणि 50% गॅमा बॅटा करण्याचा त्रास. म्हणजे अशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये सात्विक वृत्ती जेव्हा असन तेव्हा बाकीची दुखणी बाणी आपल्याला येणार नाही. आपण सात्विक वृत्ती राहू. याच्याकरता दररोज एकतरी फळ खाल्लंच पाहिजे, त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तेव्हा आपलं सुख शांती समाधान मिळणं हाच भगवंतापासून 7 लोक निर्माण झाले. मग ह्या भगवंत कोणाकोणत्या हृदयामध्ये कसा काम करणार. ओम अग्निशी पवमान हा पांजन्य पुरोहिता तमिमहे महागयम. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र हे जे 5 लोक आहेत हे असं मांडले धर्मशास्त्र लोकांनी. या 5 लोकांना कल्की दत्त महाराज पूर्ण प्रसन्न होणारे. पण कोणत्या अटीवर? वाच यांच्या सगळ्यापेक्षा आचरण शुद्ध श्रेष्ठ पाहिजे. आता भूतियान मार्गापेक्षा श्रेष्ठ आचरण पितृवान मार्गाचं. पितृवान मार्गापेक्षा श्रेष्ठ आचरण फळं खाणारच, दूध पिणारच. आणि दूध पिणाऱ्याच्या पेक्षा श्रेष्ठ आचरण ब्रह्मज्ञानाचं. म्हणजे फळांचा निराकार किंवा फळांचा सरस पिऊन राहायचं. अशी काही साधना करणारी मंडळी आहे. पाणी पितच नाही, फळांचा रस पिऊन राहत. तर त्यांना हे परमेश्वराचं पूर्ण अस्तित्व प्राप्त होणार आहे. सायुज्यता मिळणार आहे. कारण भगवंत परमात्मा हा प्रगट होतो, जन्म घेत नाही. हा इथं महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे. वासुदेव स्मृती स्थिती आहे कलियुगाचा नाश करणारा. ओम सुरू संबळ ग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले काल मळत प्रपातू परमात्मा धर्म कृता अवतारा. जगामध्ये श्री संबळ नावाचं गाव आहे. याच्यामध्ये श्री संबळ नावाचं गाव इथे ओम स्वयंभू महाकल्की कले जो कलीचा नाश करणार सर्वात मोठ्यात मोठा अवतार घेतलेला आहे. ओम महाकृता अवतारा तो कलीचा नाश करून आपला सुख समाधान शांती मिळून देणार आहे. आता पाणी आहे आणि या पाण्यावरती अनेक ठिकाणी बुडबुड येतात. तसं सर्व ठिकाणी परमेश्वर सारखा आहे, ब्रह्म आहे. तशा प्रकारचे भक्त आहेत कुठे असो जगात, ते एकाच वेळेस पाण्यात 1000 बुडबुड येतात. तसं हा कल्की दत्त महा ओम स्वयंभू महाकल्की कले काल प्रपातू परमात्मा धर्म कृता अवतार सर्वात मोठ्यात मोठा अवतार घेतला. पाण्यामध्ये 1000 बुडबुड येतात. तसे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर प्रगट होतो. 1000 बल्ब एका लाईटला लागतात, प्रकाश पडतो. तसा हा परमात्मा ज्याचं सात्विक हृदय त्याच्यात प्रगट होणार असं याच्यामध्ये सांगितलं होत आहे. त्याचा अनुभव घ्या. तो कल्की भगवान काय म्हणाले, जो माझ्याच एकनिष्ठ त्याच्या मी परमेश्वर कल्की दत्त. या ठिकाणी कल्की दत्ताचं वर्णन आलेलं आहे. आज आपण स्वयंभू कल्की दत्त परमेश्वर अवतार महात्म्य पहिला भाग सांगितलेला आहे. याच्या पुढचा भाग काय जमन तेव्हा सांगू. या दृष्टीने हे कल्की दत्ताचं वर्णन ऋग्वेदामध्ये आहे. हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी क देवता म्हणजे कल्की दत्त परमात्मा परमेश्वर त्रिशुभ छंद म्हणजे दैवस्वरा व्होल्टेज नंबर 6
याच्यावर आपण तपासून पाहिलं. आता जर आधी कोणी जर आपला 6 नंबर आला तर काय वेळेला आपला देवाचा अनुभव काय येणार नाही. आणि 6 नंबर जर निगेटिव्ह झाला तर आपल्याला देवाचा अनुभव कधीच येणार नाही. कारण आपला व्होल्टेज खाली पडलेला आहे, तो सुदृढ करायचा, दुरुस्त करायचा आहे. त्याच्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे. उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळाचा रस याच्यावर तुम्ही साधना करता तेव्हा तुमचं हृदय सात्विक बनून मग परमेश्वर तुमच्या हृदयात येईल. समजा आपलं घर आहे, घरामध्ये अंधार आहे आणि घराचा अंधार आहे, घरात उजेड नाही, पण बल्ब आहे, बटन दाबलं की लाईट लागली, घरातला अंधार संपला. तसं आपल्या हृदयात जो परमात्मा आहे तो येण्याकरता आपल्याला सात्विक तत्वाचं बटन तयार करावं लागेल. आणि ते सात्विक तत्वाचं बटन जेव्हा आपण तयार करू तेव्हा ईश्वर प्राप्ती आपल्याला निश्चित आहे. आणि जेव्हा आपण सोमरस पिऊ, आता याच्यामध्ये त्याने सांगितलं अमृत तत्व देणारा हा देव आहे. अमृतत्व म्हणजे अमृत देणार आहे. हा जो परमात्मा कल्कीदत्त महाराज आहे. विश्वाच्या आरंभी, विश्व आल्यावर, विश्व संपलं पण हाच देव राहणार आहे. याचा कधी नाश होणार नाही, हा कधी जन्माला येणार नाही, याचा मृत्यू कधी होत नाही. हा परमेश्वर जे मासा जसा पाण्यातून वर येऊन पाळून देतो, डोकं पण पाण्यात जातो, तसा परमात्मा हा परब्रह्म जे आहे ज्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, सर्वात श्रेष्ठ जे आहे परब्रह्म, परमब्रह्म, तर त्यातून हा देव प्रगट झालेला आहे, त्यातून दिसतो. मग त्यामुळे त्याचं जन्म किंवा त्याचं आचरण, शुद्धता, हे जन्म आपण सांगू शकत, आरंभ ते शेवटा सांगू शकत नाही. फक्त तो आपला उपकार काय करतो हे पाहतो. आता वेद मंत्र आकार, उकार, मकार, अर्धमात्रा ही त्याची 4 विभूती. आकारामध्ये विरक्त गट, गणपती अवस्था. उकारामध्ये ओ रक्तगट, विष्णू अवस्था. ये मध्ये म मध्ये ये रक्तगट, शिवशंकराची अवस्था. अर्धमात्रामध्ये बी रक्तगट, त्या ठिकाणी सूर्य अग्नी अवस्था. अशा दृष्टीने आपण पूर्वी खूप सविस्तर सांगितलं, थोडक्यात सांगितलेलं आहे. ज्यांना सविस्तर पाहायचे त्याने यूट्यूब चॅनलवर पहा, विश्वक्रांती नवे ज्ञान. हे सत्य ज्ञान तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. परमेश्वर जो आहे कल्कीदत्त आपल्या आश्रमात मूर्ती बसवली आपण त्याची. आणि हा स्वयंभूत निघाला आहे. तो स्वर्गातून म्हणजे मूळ देव जो आहे तो आज सापडला आपला. आणि याचं मग सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष असं वर्णन पुरुष सूक्तात आढळतं. नंतर वेदामध्ये हिरण्यगर्भ, प्रजापती, क देवता, कल्कीदत्त म्हणजे अनुष्ठुप दैवस्वरायचं आढळतं. अथर्ववेदात काही ठिकाणी आढळतं. हे जो परमात्मा आहे त्याची आपण एक निष्ठेने बघतो. कसमय आयुष्य हे देवा तुझ्या मनापासून होम हवन करून आहुती शेव करतो. आता या देवाचं वैशिष्ट्य कसे, हवन करणे. हवन म्हणजे देवांना या ठिकाणी नामस्मरण करणं असं लिहिलेलं नाही. हवन करणे म्हणजे भोजन देणे, देवाला भरपूर भोजन देणे, सोमरस देणे, होमास सोडणे. आणि यामुळं भगवंत जो आहे तो पूर्णपूर्व म्हणजे आपला प्रसन्न होतो. तसं होत नाही कुठला याच्यामध्ये. ह्या जो जगाचा पहिला परमात्मा आहे त्याला होम हवनचं अन्न दिलं जातं. होम हवन केला तर सोमरसाचं, आणि तो सोमरस पिल्यानंतर हा परमात्मा आपल्याला आशीर्वाद देतो, आपलं कल्याण करतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष आपलं नशीब संचित करणे प्राप्त बदलतो हा देव आहे. विद्या मुक्ती, जीवनमुक्ती ह्या देतो हा परमात्मा आहे. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हा सांगतो. सत्य काय, आज सत्य काय हा सांगतो कल्कीदत्त महाराज. त्याची आपण एकनिष्ठाने भक्ती केली. हा मूर्ती या ठिकाणी बसवली आहे. भव्य मंदिर बसवलं आहे. मंदिरामध्ये मूर्ती बसवली आहे. लाखो लोकांना फार. हे स्वयंभू आहे, स्वयंभू निघालेला आहे. हा देव स्वयंभू निघाला या ठिकाणी. त्यामुळं याचं महत्त्व अधिक आहे. तसंच या ठिकाणी पंचसागरेश्वरी माता स्वयंभू, अनुसूया माता स्वयंभू,
असे बऱ्याच या ठिकाणी देव स्वयंभू आहेत. गणपती आहे, महादेव आहे, देवी आहे, सूर्यनारायण, विष्णू आहे, शेषनारायण स्वयंभू एका शिळेवर आहेत. म्हणजे हे सगळ्या देवांचं मुख्य स्थान आहे. आणि शिवाय इथे कल्की दत्त भगवान जगाचा आरंभ चाललेला आहे, त्यामुळं या ठिकाणाला महत्व जास्त आहे. एकदा अवश्य भेट द्या, पहा, मग तुम्हाला खरं शांती मिळेल. ओम श्री अमृत मंथरेश्वर कल्की महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.